जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिलाय। आता कुणाचंही ऐकणार नाही, वर्षावर आंदोलन करणार। तर शिंदे फडणवीसांचं ऐकून मंत्र्यांनी मराठ्यांचा लेकराबाळांचं वाटोळं करू नये असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। इतका मात चांगला नाही। देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळं करू नये। ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही तर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती। आता व्हॅलिड थांबल्या, यांना कोणाला इज्जत नाही द्यायची, यांना मतदान घ्यायचं आणि ह्या जातीची जिरवायची। इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी। याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही। कुठं आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही। मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही, याच्या वर्षावरच बसतो। तर मनोज जरांगे पाटलांनी थेट इशारा दिलेला आहे, फडणवीस आणि शिंदेंचं ऐकून वाटोळं करू नका, मंत्र्यांनो मराठ्यांचं वाटोळं करू नका असा थेट इशारा जरांगेंनी दिलेला आहे। तर आझाद मैदानावर उपोषणासाठी नेमकी काय नियमावली आहे आपण एकदा सविस्तर पाहूयात। दक्षिण मुंबईत मोर्चाला बंदी, केवळ आझाद मैदानातच आंदोलनाला परवानगी असेल। आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी असेल, सकाळी 9 ते 6 ही वेळ निश्चित केली। 7 दिवस आधी आंदोलनासाठी अर्ज करणं अनिवार्य असणार आहे। आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा जास्त लांब नसावी। आमरण उपोषण, आत्मदहन आणि अन्न शिजवण्यास देखील बंदी घालण्यात आली।